राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं, घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरपर्यंतची लांब रांग। गॅस एजन्सी समोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर। मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा। बुकिंगसाठी ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत, तर ठाण्याच्या मुरबाडमध्येही नागरिकांच्या लांबच लांब रांगा। नवी मुंबईतील जेएनपीए बंदरात 3000 कंटेनरचा खोळंबा। शिपिंग सेवा ठप्प झाल्यानं हजारो टन माल अडकलाय। नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात, व्यापाऱ्यांची चिंता वाढली। पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय। पाईप गॅस धारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही। वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून नागपुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। संविधान चौकात सिलेंडरला हार घालून चूल पेटवत आंदोलन। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा प्यायल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राहुल गांधींच्या राजीनाम्याची मागणी। इराण आणि अमेरिकेच्या युद्धबंदीवर चर्चा करण्यास नकार। मध्य पूर्वेतील देशांशी मध्यस्थी ट्रम्प यांनी फेटाळली। हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत युद्धविराम नाही, इराणकडूनही स्पष्ट। मुस्तफा खामेनींच्या प्रकृतीबाबतचे अमेरिकेचे दावे खोटे। खामेनी पूर्णपणे ठीक, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दावे फेटाळले। अमेरिकेचं B-52H हेवी बॉम्बर विमान इराणकडे रवाना। ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत अमेरिकेचं विमान इराणकडे। युद्ध आणखी भडकण्याची शक्यता। पाच राज्यांच्या निवडणुकांसह बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ, आसाममध्ये निवडणुका होणार। अत्याचाराच्या 2 भयानक घटनांनी बीड हादरलं। पिंपळनेरमध्ये अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, तर परळीतील धारावती तांडा इथं 11वीच्या मुलीवर हातपाय बांधून 2 नराधमांकडून कुकर्म। संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा शेवट। मेसेज करून बोलावलं आणि मारलं। मृत नागेश जाधवच्या आईचा आरोप। 10 जणांविरोधात गुन्हा दाखल।